नमस्कार. वाल्मिकी रामायणामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की अशोकवनामध्ये हनुमंतराय जेव्हा जानकी आईला प्रथम भेटले, तिला खात्री झाली की रामदूत आहे आणि त्याने त्याच्या मधुर आवाजामध्ये सांगितलं सीतामाईला की लवकरच तुमची प्रभूंजवळ भेट होईल आणि यासाठी जे जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. अतिशय नम्रतापूर्ण बजरंग बलीने रामदूत हनुमंताने हे सीतामाईला सांगितलं. आणि त्यावेळेला सीतामाईचं जे वर्णन अनेक ग्रंथांमध्ये करण्यात आलेलं आहे. खूप भावविभोर झाली सीतामाई. ते डोळ्यातून पाणी येऊ लागलं. कित्येक दिवस कित्येक महिने भेट झालेली नव्हती रघुरायांची, प्राणनाथांची, आणि भेट नक्की होणार आहे. कारण एवढे अभेद्य भिंती होत्या संरक्षणाच्या, ते तोडून हनुमंत इथे येऊ शकतो. आपल्याला त्यांची मुद्रिका तो देऊ शकतो. आणि किती आत्मविश्वासाने तो सांगतोय की लवकरच तुमची भेट होणार आहे. खरं तर मी तुम्हाला इथून उडून खांद्यावर घेऊन नेण्यासाठी समर्थ आहे, काय अडचण नाहीये मला. परंतु परपुरुषाच्या खांद्यावर बसायला सीतामाई नकार दिला, हे एक कारण. आणि दुसरं, रामलीला सुद्धा व्हायची होती, रावणवध करण्याची आवश्यकता होती, राक्षसांचं समूळ उच्चाटन करण्याची गरज होती. हे सगळं लक्षात घेऊन हनुमंताने सीतामाईला तसंच नेऊ शकत होतं, तर नेलं नाही. पण सीतामाईच्या लक्षात मात्र आलं की हा नेऊ शकतो आपल्याला पाहिजे असेल तर. तेव्हा आपलं संरक्षण होणं किंवा आपल्या इथून बाहेर पडणं काही मुश्किल नाहीये. खूप आनंदित झाली ती, आनंदाने रडू लागली. आणि तिला वाटलं कुठे ठेवू आणि कुठे नको या रामदूत हनुमंताला. म्हणून तिने अनेक आशीर्वाद दिले, अनेक वर दिले. सीतामाई अतिशय पतिव्रता होती, पवित्र होती, भूमिकन्या होती ती. ते शब्दाला खूप वजन होतं. तिने म्हटलं, हे हनुमंता, तू काळाच्या छातीवर उभा राहशील. मी तुला असा वर देते की साक्षात काळ सुद्धा तुला काहीही करू शकणार नाही. खरं तर हनुमंताला हा वर जन्मतःच मिळालेला होता. हनुमंत जन्मल्यानंतर जेव्हा तो सूर्यबिंब गिळण्यासाठी फळ म्हणून त्याच्यावर हल्ला करून गेला आणि मग त्याला उष्णता लागली सूर्याची, तो मूर्छित झाला. तो पवनराज रागावले होते आणि मग त्यांना शांत करण्यासाठी म्हणून सगळ्या देवांनी हनुमंताला अनेक वर दिले होते. तर ते वरामुळे त्याला ते सगळं प्राप्त झालेलं होतंच. परंतु सती पतिव्रता असलेल्या जानकी आईने त्याला अजून काही वर दिले. असा हा हनुमंत आपण वानर रूपामध्ये पाहतो. तर तो असेल का हो खरोखर वानर? वानर शब्द म्हणजे काय? आपण माकड, मरकट याच्या सह अर्थाने वानर हा शब्द घेतो. त्याची उत्पत्ती होते वा नर. वा हे विशेषण अशा अर्थाने घेतलं जातं. असा नर की जो विशेष आहे. मग जंगलात राहणारा हा म्हणून वानर का? पण जंगलात राहून त्याने एवढं ज्ञान कसं मिळवलं? ज्ञान किती मिळवलं? तर तो अशोक वनामध्ये राक्षसींशी बोलताना ग्रामीण भाषेत बोलला आणि प्रत्यक्षात रावणाच्या दरबारामध्ये उत्तम संस्कृतमध्ये बोलला. रामाशी जेव्हा त्यांनी बोलणी केली, फार चतुराईची बोलणी आहेत. अनेक ग्रंथांमध्ये आलेलं आहे. अतिशय मुत्सद्देगिरीची कमाल. नामवंत वकील फिका पडेल, बापांचा बाप वकील फिका पडेल, असं प्रकारचं संभाषण चातुर्य हनुमंताकडे होतं. प्रभू श्रीराम आपल्या धाकट्या बंधू लक्ष्मणाला सहज म्हणाले, अरे हा व्याकरण पंडित आहे, त्यांनी सामवेद कळून प्यालेला आहे, आयुर्वेद कळून प्यालेला आहे. ते जर नसेल तर इतकं सुरेख बोलू नाही शकत, एक अपशब्द ते तोंडून येत नाही. असं हनुमंताचं वर्णन प्रभू श्रीरामचंद्रांनी करून ठेवलेलं आहे. हनुमंतांनी काव्य रचलं होतं, मी तुम्हाला मागे कथेमध्ये सांगितलं. त्यांनी रामावर सुरेख काव्य रचलं की जे वाल्मिकींच्या आग्रहावरून त्याने बुडवून टाकलं. कारण तो अहंकाराच्या बढाईच्या खूप पलीकडे पोचलेला होता. राम भक्तिमय झालेला होता तो. त्याच्याशिवाय त्याला काही सुचत नव्हतं. आणि म्हणून जेव्हा सुग्रीवाला त्यांनी मित्रत्व प्राप्त करून दिलं प्रभूंचं, स्वतः मात्र दास्यत्व स्वीकारलं. अशी कथा आहे, गोड कथा आहे की प्रभू राम म्हणाले, अरे मला वनामध्ये सगळे मित्रच भेटताय. आधी माझ्याकडे निषाधिराज नावाचा मित्र आहे, आता सुग्रीव भेटलेला आहे, नंतर विभीषण मित्र भेटला. तर हनुमंत पटकन म्हणाले, अहो सगळे मित्र आहे, पण मी दास आहे ना तुमचा, मी तुमचा दास आहे. तर असं आपल्या ज्याच्यावर आपली परमभक्ती आहे त्याचं दास्यत्व स्वीकारणारा आणि आपला जो आराध्य दैवत आहे
त्याच्यासाठी सर्वस्व झोकून देणारा असा श्री हनुमंत प्रचंड प्रचंड बुद्धिमंत होता. एका कथेमध्ये आपण पाहिलं की त्याला जेव्हा शाप मिळाला त्याच्या लहानपणीच्या लीलांमुळे की तू काही काळ सगळं काही विसरशील, त्यावेळी नंतर त्याच्या आईच्या लक्षात आलं की आता हा बाळ जरा गुणी झालाय. मग त्यांनी त्याला सूर्यनारायणाकडे पाठवलं अभ्यासासाठी. आता सूर्यनारायण तर कायम बिझी, ते फिरत असतात, संपूर्ण जगाला त्यांना प्रकाश द्यायचा आहे, ऊर्जा द्यायची. ते म्हटले मी तो शिकवायला तयार आहे, पण शिकवू कधी, मला वेळ नाही आहे, माझं शेड्यूल मी चेंज नाही करू शकत तुझ्यासाठी. मी तर असा धावत राहतो, माझे घोडे प्रचंड वेगाचे आहेत, हा रथ कितीही वेगात धावला तरी त्याला सहन होतं चाकानं सगळे स्पीड. तर मला वेळ नाही आहे, मी कुठलेही प्रकार बदल नाही करू शकत माझ्या कार्यक्रमात, शिकवायला मात्र तुला मी तयार आहे, आता तू काय करतोस ते सांग. मग अशी कथा आहे की हनुमंतानी सूर्यनारायणाच्या रथासमोर चालणं सुरू केलं. आता चालून चालेल भागेल का, धावणं सुरू केलं आणि ते उलट्या गतीने सूर्यनारायणाची रथ असा धावतोय आणि हा उलट्या गतीने त्याच्याकडे तोंड करून धावतोय. आणि मग तिथे सूर्यनारायण त्याला व्याकरण शिकवलं, अनेक विद्या शिकवल्या, शास्त्र शिकवली आणि यांनी आत्मसात केलं. अशा प्रचंड बुद्धीचा हा बुद्धिमान, दास्यभाव आतमध्ये भरलेला, अजिबात अहंकार नसलेला असा हनुमंत, त्याला जानकी मातेने आपल्या पुत्रवत प्रेम दिल्यानंतर. पुढची अशी एक गोड कथा आहे की एकदा जानकी आई म्हणाली हनुमंताला, अरे हनुमंता तू भोजनासाठी ये ना घरी, मला खूप आनंद होईल तुला खाऊ घालायला. कुठल्याही आईला मातेला आपल्या पुत्राला भोजन खायला घालायला खूप आवडतं ना. हनुमंत पण खुश झाला, रे वा मला मजा येईल जेवायला म्हटलं, आणि आला जेवायला. आता सीतामाईला माहिती होतं जेवायला कुणाला बोलवलंय, हनुमंताला बोलवलंय, बलभीमाला बोलवलंय. म्हणून त्यांनी अनेक प्रकारची व्यंजनं केली आणि भरपूर केली. हनुमंत किती खाईल याचा विचार करून त्या हिशोबाने केलं तिने. हनुमंत जेवायला बसला, अनेक व्यंजन, अनेक प्रकारची गोड, मधुर, अनेक स्वादांची, तिखट, अशी फारच छान छान व्यंजनं, अनेक प्रकारचे सरबत, रस, असे छानदार जेवण सीताबाईने केलं होतं लाडक्या हनुमंतासाठी. आणि हनुमंत भोजनाला बसले, सुरुवात केली त्यांनी. एका मागून एक व्यंजन येत होती, अनेक दास्या ताटाच्या ताट, थाळ्याच्या थाळ्या घेऊन येत होते, हनुमंताच्या ताटामध्ये खाली करत होते. हनुमंत खात होता, अरे वा क्या बात है असं म्हणत तो खात होता. आणि चक्क सीतामाईचा अंदाज चुकला. केलेलं भोजन सगळं संपलं, हनुमंत खातोय आणि आत्ता येऊन वर बघतोय, त्याच्या तोंडावर नजरेत अतृप्तता होती, काहीच जेवलं नाही, जसं आत्ता सुरुवात केली असा भाव होता. सगळं मातेकडचं संपलेलं होतं. मातेने नीट निरखून बघितलं, ते लक्षात आलं, अरे शंकर दिसतोय हनुमंतामध्ये, साक्षात भगवंत दिसत आहेत, भोला सांब दिसतोय त्याच्या रूपामध्ये. आणि जेवणाऱ्या हनुमंताच्या चेहऱ्यावर तिला शंकर दिसायला लागले, भगवान दिसायला लागले. बुद्धिमान होती सीतामाई सुद्धा. लक्षात घेतलं हनुमंत म्हणजे शंकर आहे. आता आपलं तर भोजन नाही, आता अतृप्त आहे. ओम नमः शिवायचा घोष धावा चालू केला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि मग भगवंतानी विचारलं, तुझी काय इच्छा आहे? ती म्हटली, मी माझ्या मुलाने तृप्त व्हावं अशी माझी इच्छा आहे. लगेच हनुमंताच्या चेहऱ्यावरचे भाव पालटले. ढेकर त्यांनी दिला. अगाई म्हटलं, माझं पोट भरलेलं आहे, मी उठता येत नाही म्हणून जरा थांबलोय, तुला अजून काय आणू नको? अरे बाप रे, काही नको आता मला. हनुमंत हा रामायण काळामध्ये श्रीरामांना अनेक घटनांमध्ये उपयोगी पडला. आणि मग प्रभू राम एकदा म्हणाले की हे वत्सा, मी तुझ्या कायम उपकारामध्ये राहणं पसंत करेन. कारण उपकाराच्या बदल्यामध्ये आपण जेव्हा देतो ती कधी वेळ येते, जेव्हा समोरच्यावर संकट येतं त्यावेळी आपण त्यांनी केलेल्या उपकाराबद्दल आपणही उपकार करतो आणि संकटातून बाहेर पडतो. परंतु मला असं वाटतंय हे हनुमंता की तू कधीच कुठल्या अडचणीत सापडू नयेस, तू सदा सर्व काळ आनंदी, समाधानी, तृप्त, मस्त राहावास, कुठल्याही संकट जवळपास सुद्धा फिरकू नये. त्यामुळे मी तुझे उपकार कधी फेडू शकणार नाही. कारण उपकार फेडण्यासाठी तू कमकुवत व्हावा लागशील, दुर्बळ व्हावा लागशील, संकट यावं लागेल, ते तुझ्याकडे कधी येणारच नाही माझ्या वरांमुळे.
त्यामुळे मी आणि माझं कुटुंब हे सूर्यकुळ तुझं कायम तुझ्या उपकाराखाली राहील. आणि आपले सगळ्यांचे पुरुषोत्तम प्रभू श्रीराम, भगवान प्रभू श्रीराम हनुमंताच्या म्हणजे आपल्या दासाच्या, आपल्या दूताच्या उपकारामध्ये आहे. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जी काही कमतरता आहे ती आपण हनुमंताकडे मागितली तर हनुमंतासाठी रामच आपली ती सगळी पूर्तता करेल. नमस्कार. शेठ कोकण विश्व, शेठ गोशाळा, रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ.